दैनंदिन जीवनात तुम्ही कितीही चांगलं काम करा, मात्र लोक तुम्हाला नाव ठेवतीलच. दुसऱ्याला कमी लेखायचं आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ दाखवायचं असं लोकांचं काम चालूच असते. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी हे तुम्हाला टोमणे मारणारच. हे सगळं करणारे आपलेच असतात, पण आपल्याला ते माहित नसते. तोंडावर मात्र वा वा करतील, पण पाठीमागं आपलेच पाय खेचतील. पण आपण मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता आपलं काम आपण सुरू ठेवायचं. हे असं काय मला बोलायचं नव्हतं, पण काही लोकांमुळे असं बोलायला भाग पडते. आज 5 फेब्रुवारी 2026 12वीचा शेवटचा दिवस म्हणजे सेंड ऑफचा निरोप समारंभ. आज पूर्ण शाळेचा, सरांचा आणि टीचर्सचा निरोप घेतला जातो. आता बीटीएस ब्लॉग म्हणजे बिहाइंड द सीन असा पूर्ण ब्लॉग वायटी बाबा म्हणजेच आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेला आहे. तुम्ही जर आतापर्यंत पाहिला नसेल तर पाहून घ्या, लिंक आपल्या बायो मध्ये. आता आमचा तोच ब्लॉग, तेच व्हिडिओ, आमच्या शेवटच्या आठवणी आहेत. आज आमचा 12वीचा शेवटचा दिवस. आज आमचा सेंड ऑफ झाला आणि कळालंच नाही की 2 वर्ष कसे निघून गेले. कालपर्यंत रोज एकत्र बसणारे मात्र आज सगळे आपापल्या वाटेवर निघाले. आता कदाचित आपण उद्या वेगवेगळ्या शहरात असू, आपापल्या स्वप्नाच्या मागे धावत असू, पण या आठवणी मात्र कायम आपल्या सोबतच राहतील. आतापर्यंत आपण शाळेच्या सावलीत होतो, पण इथून पुढे खऱ्या आयुष्याची सुरुवात आहे. आता इथून पुढे प्रत्येक मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल, कारण मर्द तो नसतो जो फक्त बोलतो. मर्द तो असतो जो परिस्थितीशी लढतो आणि आपल्या स्वप्नासाठी मेहनत करतो. जीवनाचा रस्ता हा कठीण असेल, कधी अपयशी येईल, पण खरा मर्द कधी हार मानत नाही, कारण संघर्षातूनच माणूस मजबूत बनत असतो. आज मात्र आपली शाळा संपली, पण आयुष्याची खरी लढाई आता इथूनच सुरू झाली. आता वेळ आहे फक्त स्वतःला बदलायची. मी एकदा परत बोलतो, खरा मर्द तोच जो परिस्थिती समोर कधीच झुकत नाही.